केलं नसेल तर एमपीएससी ट्रिक्स नावानं टेलिग्राम चॅनल आहे, या ठिकाणी जॉईन व्हा. आणि आणखी महत्त्वाची अपडेट म्हणजे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे, जागतिक पातळीवर माहितीचा अधिकार अधिनियम बनवणारा पहिला देश कोणता? जागतिक पातळीवर माहितीचा अधिकार अधिनियम बनवणारा अमेरिका, चीन, जर्मनी का स्वीडन असे 4 ऑप्शन दिलेत. याचं करेक्ट आन्सर कोणतं आहे? ओके, आता याचं जो करेक्ट आन्सर जर तुम्ही बघितलं तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4, म्हणजे जागतिक पातळीवर माहितीचा अधिकार अधिनियम बनवणारा पहिला देश कोणता? तर तो स्वीडन होता 1776. बऱ्याच ठिकाणी 1766 दिले, पण 1776 ही त्याचं अचूक उत्तर आहे. स्टेट बोर्डमध्ये त्याचा संदर्भ तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता देश माहितीचा अधिकार अधिनियम पारित करून असा अधिनियम पारित करणारा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला? कोणता असा देश आहे की ज्यानं दुसऱ्यांदा अशा प्रकारे कायदा पास केलेला होता? चीन, रशिया, अमेरिका, जपान. म्हणजे स्वीडन पहिला, दुसरा देश कोणता होता? तर तो होता अमेरिका. ओके, अमेरिका. अमेरिकेने जो माहिती अधिकार कायदा पास केला त्याला काय म्हटलं जातं? फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट. त्याला नाव काय आहे? फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट. फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट असा नावानं ओळखला जातो त्यांचा कायदा, आणि तो कायदा पारित केला होता अमेरिकेने 1946ला. लक्षात राहू द्या. त्यानंतर तुम्हाला जर बघायला गेलं तर फिनलँड देश आहे. फिनलँड देशानं माहिती अधिकार कायदा पारित केला, तो होता 1951. डेन्मार्क असू द्या किंवा नॉर्वे असू द्या, 1970 येतं. डेन्मार्क, नॉर्वे हे जे देश असतील यांनी 1970 मध्ये माहिती अधिकार कायदा पारित केला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया घ्या, ऑस्ट्रेलियानं 1982 मध्ये माहिती अधिकार कायदा पारित केला. ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंड देश येतो. इंग्लंड देशानं सुद्धा 1985 मध्ये माहिती अधिकार कायदा केला होता. आयर्लंड देश जर घेतला त्यांनी 1997 मध्ये केला. म्हणजे जनरली एवढे देश तरी माहीत असू द्या, कधी कधी जोडायला मध्ये प्रश्न पण विचारलेत. तर अमेरिका 1946, फिनलँड 51, डेन्मार्क, नॉर्वे 70, ऑस्ट्रेलिया 1982, इंग्लंड 1985, आयर्लंड 1997 माहिती अधिकार अधिनियम पारित करणारे देश आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, माहिती अधिकार अधिनियम संमत करणारा भारत जगातला कितवा देश ठरला? भारत कितवा देश ठरला होता? तर भारत जगातला 56वा देश ठरला माहिती अधिकार अधिनियम पारित करणारा. मग भारतामध्ये माहिती अधिकार कायदा केव्हा लागू करण्यात आला? समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला, म्हणजे खालीलपैकी कोणत्या दिवशी भारतात माहितीचा अधिकार अधिनियम प्रत्यक्षामध्ये लागू झाला? 15 ऑक्टोबर 2005, 22 ऑक्टोबर 2005, 12 ऑक्टोबर 2005, 28 ऑक्टोबर 2005. याचं जे करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे 12 ऑक्टोबर 2005 या तारखेला भारतामध्ये माहिती अधिकार अधिनियम पारित किंवा लागू करण्यात आला. मग माहिती अधिकार अधिनियम तुम्हाला विचारलं कोणत्या पंचवार्षिक योजनेत, म्हणजे 2005 मध्ये दरम्यान येणारी पंचवार्षिक योजना कोणती? तर 10वी आहे, कारण 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 2002 ते 2007 आहे. म्हणजे खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये माहिती अधिकाराचा उल्लेख प्रथमच करण्यात आला? ती म्हणजे 10वी पंचवार्षिक योजना. लॉजिकली तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. आता हे झालं बेसिक तुम्हाला. आता याच्यानंतर तुम्हाला समजा असा प्रश्न विचारला, उत्तर काय असेल? भारतामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये पारित झाला? आता भारतामध्ये माहिती अधिकार कायदा कधी लागू झाला? 12 ऑक्टोबर 2005. बरोबर, 12 ऑक्टोबर 2005 ला भारतामध्ये माहिती अधिकार कायदा लागू झाला. पण भारतात लागू होण्याच्या अगोदर माहिती अधिकार कायदा बऱ्याचशा राज्यामध्ये लागू होता. आणि तुम्हाला विचारलं पहिल्यांदा कोणत्या राज्यामध्ये हा झालेला होता? राजस्थान, तमिळनाडू, केरळ का महाराष्ट्र? करेक्ट आन्सर येतो तमिळनाडू. तमिळनाडूमध्ये 1997 रोजी माहिती अधिकार कायदा पारित करण्यात आला होता, आणि तमिळनाडू हे पहिलं राज्य ठरतं की ज्यांनी माहिती अधिकार कायदा लागू केला. आता मग महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये समजा असा प्रश्न विचारला, भारतात केंद्र सरकारने माहिती अधिकार अधिनियम संमत करण्याच्या अगोदर महाराष्ट्र राज्याच्या सरकारनं सुद्धा आपला माहिती अधिकार अधिनियम संमत केला होता. महाराष्ट्र सरकारचा हा अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? जसं तमिळनाडूने 1997 मध्ये माहिती अधिकार अधिनियम लागू केलेला होता किंवा संमत केला होता, तसं महाराष्ट्रानं कधी केलं असं विचारले तुम्हाला. म्हणजे भारताचा बघितलं तर 12 ऑक्टोबर 2005 ही तारीख तुम्ही चुकणार नाही आता, बरोबर. पण महाराष्ट्रानं कधी केला होता असं विचारले. 2001, 2002, 2003 का 2004? याचं करेक्ट आन्सर आहे 2002. महाराष्ट्रानं माहिती अधिकार अधिनियम कधी लागू केला? 2002 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न आहे,
सामान्य जनतेच्या लोक प्रशासनाविरुद्धच्या तक्रारी यांचं प्रभावीरित्या निवारण करणं शक्य व्हावं या हेतूनं अंबुड्समन ही संस्था जगात सर्वप्रथम कोणत्या राष्ट्राने सुरू केली, की ज्यांनी सर्वप्रथम पहिल्यांदा माहिती अधिकार कायदा लागू केला तो देश. मग ऑप्शनमध्ये बघा कोण आहे, स्वीडन आहे 1776. म्हणून करेक्ट आन्सर असणार आहे तुमचं स्वीडन. आता लक्ष येतंय, ठीक आहे. आता तुम्हाला असं विचारलं, केंद्र सरकारचा माहिती अधिकार अधिनियम बघा, केंद्राचा माहिती अधिकार अधिनियम 2005 अस्तित्वात येण्यापूर्वी म्हणजे 12 ऑक्टोबर 2005 पूर्वी भारतातील किती राज्यांनी आपापल्या राज्यामध्ये माहिती अधिकार अधिनियम संमत केला होता. म्हणजे तुम्हाला हा पण घटक इथं माहित पाहिजे की केंद्राचा माहिती अधिकार अधिनियम 2005 पारित करण्यापूर्वी भारतामध्ये किती राज्यांनी माहिती अधिकार अधिनियम पारित केला होता. 12, 18, 9 की 7 हे तुम्हाला ऑप्शन दिले. म्हणजे प्रश्न समजतोय. मग याच्यावरून तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे. आता किती राज्यांनी केला असं विचारलं तर याचं करेक्ट आन्सर आहे 9 राज्यांनी. किती राज्यांनी केला असं विचारलं तर तुमचं उत्तर काय असणार आहे, 9 राज्यांनी अगोदर पारित केलेला होता. म्हणजे तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातोय आणि तुम्हाला उत्तर कशी द्यायची हा सुद्धा घटक या ठिकाणी समजणं तेवढंच महत्त्वाचं आहे. 9 राज्यामध्ये जर बघा, तमिळनाडूने केला होता 1997. त्यानंतर गोवा होता, त्यांनी पण 1997. म्हणजे हे रेंज येते 1997चे 2 राज्य आहेत. त्यानंतर राजस्थान घ्या आणि कर्नाटक घ्या, ही दोन्ही राज्य येतात जवळपास 2000 साली यांनी केलेला माहिती अधिकार अधिनियम. त्यानंतर तुम्हाला दिल्ली सरकार पाहायला मिळतं, त्यांनी 2001 मध्ये केला. महाराष्ट्र घ्या आणि आसाम घ्या, हे दोन्ही राज्यांनी 2002 मध्ये केलेला कायदा होता. म्हणजे हे 2, 4, 5 आणि 2, 7. आता राहिले 2. एक होता मध्य प्रदेश MP, त्यानं 2003 मध्ये केला होता आणि दुसरा राहतो जम्मू काश्मीर 2004 मध्ये केला होता. म्हणजे तुम्हाला भारताचा माहिती अधिकार अधिनियम लागू होण्यापूर्वी किती राज्यांनी भारतामध्ये माहिती अधिकार कायदा लागू केला तर एकूण 9 राज्य होती. त्यामध्ये महाराष्ट्र पण येतं, महाराष्ट्रानं 2002 मध्ये केला होता. आता घटक लक्षात येतोय का? ओके, आता घटक 2, 4, 4, 3, 7 आणि 2, 9. म्हणजे करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 बरोबर, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, हे लक्षात आलंय. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे मग. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारचा माहिती अधिकार अधिनियम खालीलपैकी केव्हा संमत करण्यात आला. म्हणजे लागू करण्यात आला नाही, संमत केव्हा झाला. 5 जून, 15 जून, 2 ऑक्टोबर, 12 ऑक्टोबर. लागू झाला 12 ऑक्टोबर, संमत केला होता 15 जूनला. पर्याय क्रमांक 2. म्हणजे संमत विचारले ना तुम्हाला, कधी संमत केला, पास केला तर तो 15 जूनला केला. लागू कधी केला, 12 ऑक्टोबरला केला. ओके, पुढचा प्रश्न आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये एकूण किती प्रकरणं समाविष्ट आहेत. तुम्हाला विचारलं तर प्रकरणं किती आहेत, 4, 5, 6 की 8. प्रकरणांची संख्या किती आहे असं विचारले. 4, 5, 6, 8. याचा करेक्ट आन्सर आहे माहिती अधिकार अधिनियम मध्ये एकूण 6 प्रकरणांचा समावेश आहे. किती प्रकरणं आहेत याच्यामध्ये, 6 प्रकरणं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, माहिती अधिकार अधिनियम मध्ये एकूण किती कलम समाविष्ट आहेत. आर्टिकल किती आहेत, कलम 29, 30, 31 की 32. आर्टिकल विचारली, उत्तर असणार आहे 31. किती असणार आहे, 31. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत माहिती मिळवण्याचा अधिकार प्राप्त झालाय. PSI ला विचारला होता 2014ला की भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत माहिती मिळवण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे असं विचारलंय. 19(1)A, B, C का D. करेक्ट आन्सर आहे 19(1)A यामध्ये माहिती मिळवण्याचा अधिकार, म्हणजे आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो मुद्दा येतो त्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते. केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण. रंगनाथ मिश्रा, वजाहत हबीबुल्ला, सत्यनारायण मिश्रा आणि शैलेश गांधी असे ऑप्शन दिले होते. माहिती आयोगाचे पहिले जर विचारलं तर वजाहत हबीबुल्ला हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. यांच्यानंतर A.N. तिवारी झाले, मग A.N. तिवारी झाले. A.N. तिवारी नंतर सत्यनारायण मिश्रा पण झाले. तुम्हाला विचारलं पहिली महिला कोण. पहिली महिला माहिती अधिकार आयुक्त बनलेली पहिली महिला कोण. मग तुमचं उत्तर काय असेल, पहिली महिला तर उत्तर असेल दीपक संधू हे नाव आहे त्या महिलेचं. त्या पहिल्यांदा माहिती आयोगाच्या आयुक्त झाल्या होत्या दीपक संधू. त्यांच्यानंतर सुषमा सिंग पण झाल्या, हे लक्षात असू द्या. सध्या हा मुद्दा का चर्चेत आहे तर तुम्हाला 31 ऑक्टोबर 2020 रोजी माहिती आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली. यशवर्धन कुमार सिन्हा यांची 31 ऑक्टोबर 2020 रोजी नियुक्ती करण्यात आली, त्यामुळे चर्चेत होते. यांची नियुक्ती कोणाच्या जागी केली, कोणाच्या जागी यांची नियुक्ती झाली, बिमल जुल्का. त्यांचं नाव लक्षात ठेवा, बिमल जुल्का यांच्या जागी यांची नियुक्ती.
म्हणजे करंटमध्ये सुद्धा हा घटक चर्चेत असं म्हणू शकतो आपण. 31 ऑक्टोबर 2020 रोजी यशवर्धन कुमार सिन्हा माहिती आयुक्तपदी आलेले होते. कोणाच्या जागी? बिमल जुल्कांच्या जागी. मग तुम्हाला जर असं विचारलं की यांचा क्रमांक कितवा येतो, जवळपास हा यशवर्धन कुमारचा 11वा क्रमांक येतो, 11वा. म्हणजे वजात हबीबुल्ला झाले पहिल्यांदा, AN तिवारी दुसरे, सत्यनाथ मिश्रा तिसरे, दीपक संधू चौथ्या, सुषमा सिंग पाचव्या, त्यानंतर राजू माथुर, विजय शर्मा, राधाकृष्ण माथुर, सुधीर भार्गव, बिमल जुल्का आणि यशवर्धन कुमार सिन्हा. जवळपास 11वा क्रमांक यामध्ये येतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, मागितलेली माहिती जर व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंत्र्याशी निगडीत असेल तर ती माहिती पुढील वेळेत दिली पाहिजे. PSIला विचारला. 24 तास, 48 तास, 1 आठवडा की 15 दिवस. तर करेक्ट आन्सर येतं 48 तासात. किती? 48 तासात. आता कलम 7 बघा. माहिती अधिकार कायद्यामधलं कोणतं कलम येतं? कलम क्रमांक 7. 7 म्हणजे काय? जो विनंती अर्ज असतो ना तो निकालात काढणं. विनंती अर्ज निकालात काढणं याच्याबद्दल ह्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे माहितीची विनंती एकदा केली तर ती शक्यतो 30 दिवसाच्या आत जनरल परिस्थितीमध्ये दिली पाहिजे. 30 दिवसाच्या आत पुरवली पाहिजे. पण ती जर माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवित व स्वातंत्र्याशी असेल तर तुम्ही ती 48 तासात पुरवली पाहिजे असं त्याच्यामध्ये बंधन आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार केंद्रीय माहिती आयोग स्थापन करणे हे कोणत्या कलमामध्ये सांगितले? 2 कलम आता ते लक्षात घ्यायचे. जेव्हा तुम्हाला केंद्रीय माहिती आयोग स्थापन करणे म्हटलं, कलम 12, आणि राज्य माहिती आयोग स्थापन करणं, राज्य माहिती आयोग स्थापन करणं असं जर विचारलं तर तुमचं उत्तर काय असणार आहे? कलम 15. म्हणजे कलम 12 केंद्रीय माहिती आयोग स्थापन करणं, कलम 15 राज्य माहिती आयोग स्थापन करणं. दोन्ही घटक महत्त्वाचे. माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार केंद्रीय माहिती आयोगाची रचना खालीलप्रमाणे असेल. ओके. 1 मुख्य माहिती आयुक्त, 4 पेक्षा अधिक नसतील इतके माहिती आयुक्त, 5 पेक्षा, 10 पेक्षा आणि 15. म्हणजे शब्द प्रयोगामध्ये फक्त कन्फ्युजन आहे. लक्षात ठेवायचं. आता आपण काय म्हणलं, केंद्रीय माहिती आयोगाची रचना कोणत्या कलमामध्ये सांगितली? कलम 12. आताच आपण बघितलं. याच्यामध्ये काय सांगितलंय तर 1 मुख्य माहिती आयुक्त आणि 10 पेक्षा अधिक नसतील इतके माहिती आयुक्त त्याच्यामध्ये असतात. किती? 10 पेक्षा अधिक. जर तुम्हाला असं विचारलं केंद्रीय माहिती आयोगाच्या ऐवजी राज्य माहिती आयोगाची रचना विचारली, राज्य माहिती आयोगाची रचना विचारली. आता राज्य माहिती आयोग म्हणजे काय आपण आत्ताच बघितलं. राज्य माहिती आयोगाच्या बाबतीमध्ये कलम कोणतं होतं? 15 होतं. केंद्रीय माहिती आयोगाच्या संदर्भात कोणतं कलम होतं? 12 होतं. म्हणजे 15व्या कलमानुसार इथं जर बघितलं, इथं सुद्धा हे स्ट्रक्चर आहे. कसं की या ठिकाणी जे सांगितलं तुम्हाला 1 मुख्य माहिती आयुक्त आणि 10 पेक्षा अधिक नसतील इतके माहिती आयुक्त, हे सुद्धा स्ट्रक्चर तुम्हाला केंद्रीय आणि राज्य माहिती आयोगाचं सारखं आहे. फक्त आर्टिकल म्हटलं केंद्रीय माहिती आयोग 12, राज्य माहिती आयोग 15, एवढं इथं लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्तांची नेमणूक करण्यासाठी असलेल्या शिफारस समितीचे प्रमुख कोण असतात? म्हणजे आता केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोग यांची नेमणूक करायची, त्यासाठी एक शिफारस समिती राहते. या शिफारस समिती म्हणजे कसं, कोण असतात? तुम्हाला विचारले प्रमुख कोण असतात, तर ते पंतप्रधान असतात. भारताचे पंतप्रधान या शिफारस समितीचे प्रमुख असतात. आता याच्यामध्ये काय असतात? पंतप्रधान प्रमुख राहतात. पंतप्रधान जे असतात ना ते प्रमुख असतात. याच्यामध्ये सदस्य म्हणून कोण असतात? सदस्य तर लोकसभेचे जे विरोधी पक्षनेता आहेत, लोकसभेचे विरोधी पक्षनेता यामध्ये सदस्य असतात. आणि पंतप्रधानांनी नॉमिनेट केलेला एक कॅबिनेट मिनिस्टर असतो, एक कॅबिनेट मिनिस्टर. आणि हे काय करतात? ह्या शिफारस समितीचे असतात. आणि ह्यांची शिफारस केली की राज्य माहिती आयुक्त किंवा यांचा तुम्हाला ते पाठवलं जातं. लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला केंद्रीय माहिती आयोगाच्या बाबतीमध्ये विचारले, इतर आयुक्तांची नेमणूक करण्यासाठी शिफारस समिती जर म्हटलं तर पंतप्रधानाध्यक्ष, एक लोकसभेचे सदस्य, लोकसभेचे विरोधी पक्षनेता सदस्य आणि पंतप्रधानांनी नॉमिनेट केलेले कॅबिनेट मिनिस्टर हा सदस्य असतो. आणि हे काय करतात? त्या सदस्यांची शिफारस करतात. ओके, असं यामध्ये केलेला घटक आहे. ठीक आहे. आणि जर राज्याच्या बाबतीमध्ये विचारलं तर या ठिकाणी पंतप्रधानाच्या ऐवजी असणार मुख्यमंत्री. मग राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्तांची नेमणूक करण्यासाठी असलेली शिफारस समिती. मग इथं पंतप्रधानाच्या जागी मुख्यमंत्री, लोकसभेच्या जागी विधानसभा, एवढं फक्त लक्षात ठेवायचंय. बाकी सेम ॲज इट इज प्रमाणे राहील. पुढचा प्रश्न आहे, राज्य माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्त यांची नियुक्ती करण्यासाठी असलेल्या शिफारस समितीमध्ये कोण सदस्य असतात? आता सिंपलचा घटक आहे. कोण असणार आहेत? विधानसभेचा विरोधी पक्षनेता. विधान परिषदेचा असणार आहे का? नाही. मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित केलेला कॅबिनेट मंत्री असणार आहे. विधानसभा अध्यक्ष नसणार आहेत, विधान परिषदेचे अध्यक्ष पण नसणार आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि 3 एवढंच तुमचं बरोबर. आता लक्षात आलं का हा मुद्दा काय? की जेव्हा राज्य माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्तांची नियुक्ती करायची असेल तर शिफारस समितीचे प्रमुख हे मुख्यमंत्री
असतात? सदस्यामध्ये विरोधी पक्षनेता आणि मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित केलेला एक कॅबिनेट मिनिस्टर त्याच्यामध्ये असतो. हे सरळ दिलेल्या ह्याच्या घटकामधून तुम्हाला पाहता येईल. आय होप हा घटक आता तुमच्या लक्षात आला असेल आणि हा महत्वाचा मुद्दा आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी? केंद्रीय माहिती आयोगाचं मुख्यालय दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, मागितलेली माहिती जर व्यक्तीच्या जीवित व स्वातंत्र्याशी निगडीत असेल 48 तासाच्या आताच बघितलं. नीट बघा प्रश्न काय होता? मागितलेली माहिती ही जर व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंत्र्याशी निगडीत नसेल. जर निगडीत असेल तर 48 तासाच्या आत पुरवली पाहिजे. जर व्यक्तीच्या जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याशी निगडीत नसेल तर जनरल परिस्थितीमध्ये 30 दिवसाच्या आत, म्हणजे उत्तर असणार 30 दिवसाच्या आत. जर जीवित व स्वातंत्र्याशी निगडीत असलं असतं तर 48 तासाच्या आत. हे तुमचं करेक्ट आन्सर राहिलं असतं. माहिती अधिकार सुधारणा कायदा 2019 नुसार केंद्रीय माहिती आयुक्त व राज्य माहिती आयुक्त यांचा कार्यकाळ कसा करण्यात आलाय? तर लक्षात घ्या, अगोदर काय होता 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष यापैकी जो पूर्ण होईल तो. आता 2019 ला अमेंडमेंट केली, 5च्या ऐवजी काय केलं, 3 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ओके, हे लक्षात घ्या 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष याच्या ऐवजी 3 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष असा चेंजेस केला गेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींनी नेमलेल्या केंद्रीय माहिती आयुक्त शिफारस समितीमध्ये किती सदस्यांचा समावेश असतो? म्हणजे मागाचाच प्रश्न तुम्हाला फिरवून विचारलाय. 3 सदस्य असतो ना राष्ट्रपतींनी नेमलेल्या केंद्रीय माहिती आयुक्त. शिफारस समिती म्हटलं तर पंतप्रधान प्रमुख, लोकसभा विरोधी पक्षनेता जो असतो, लोकसभेचा विरोधी पक्षनेता सदस्य, आणि पंतप्रधानांनी नॉमिनेट केलेला एक कॅबिनेट मिनिस्टर असतो. कॅबिनेट मिनिस्टर तो पण काय असतो, यामध्ये सदस्य असतो. कॅबिनेट मिनिस्टर काय असतो, सदस्य. याचा अर्थ किती लोक असतात, 3. म्हणजे केंद्रीय माहिती आयोग खालीलपैकी कोणत्या स्वरूपाचा असतो? म्हणजे केंद्रीय माहिती आयोग कोणत्या स्वरूपाचा आहे? शासकीय आहे का, निमशासकीय, खाजगी का स्वायत्त मंडळ? आता केंद्रीय माहिती आयोगाला स्वायत्त दर्जा, म्हणजे ते स्वायत्त मंडळ आहे, लक्षात असू द्या. आता माहिती अधिकार कायदा याच्यामधला केंद्रीय माहिती आयोग याच्यासाठी आर्टिकल कोणतं? तर ते आर्टिकल येतं 12 नंबरचं आर्टिकल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्त खालीलपैकी कोणासमोर शपथ ग्रहण करतात? तर केंद्रीय माहिती आयुक्त असू द्या किंवा इतर माहिती आयुक्त असू द्या, हे कोणासमोर शपथ ग्रहण करणार आहेत? तर राष्ट्रपती समोर. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत कमाल दंड शिक्षा ही पुढील प्रमाणे आहे. PSI ला विचारलं 2018 ला की तुम्हाला कमाल दंड शिक्षा किती आहे असं म्हटले. आता कमाल दंड किंवा शिक्षा या संदर्भातला आर्टिकल माहिती अधिकार कायद्यामध्ये कोणतं येतं? तर ते कलम 20 आहे. आर्टिकल कलम 20 कोणतं आहे? तर दंडाच्या बाबतीतली दंड तरतूद तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे एखादा माहिती अधिकाऱ्यानं वाजवी कारणाशिवाय जर एखादा अर्ज नाकारला किंवा माहिती नष्ट केल्यास तर अर्ज मिळाल्यापासून ते माहिती सादर करण्यापर्यंत पर दिवसाला, म्हणजे प्रत्येक दिवसाला 250 रुपये. प्रत्येक दिवसाला किती? 250. तर हे 250 कधीपर्यंत? तर मॅक्झिमम येतं 25,000. पण 250 पर दिवसाला ते मॅक्झिमम 25,000. याच्यापेक्षा जास्त शास्ती आकारता येणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे 25,000 रुपये हा तुमचा करेक्ट आन्सर आहे. पॉईंट कळाला? माहिती अधिकार कायद्यातलं कलम 20 मध्ये दंड किंवा शिक्षेची तरतूद आहे. एखाद्या माहिती अधिकाऱ्यानं वाजवी कारणाशिवाय जर अर्ज नाकारला किंवा माहिती नष्ट केल्यास अर्ज मिळाल्यापासून माहिती सादर करेपर्यंत प्रत्येक दिवसाला 250 ते मॅक्झिमम 25,000 रुपयापेक्षा जास्त दंड आकारला जाणार नाही, एवढा दंड असू शकेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कायद्याची प्रक्रिया ही योग्य असली पाहिजे असा निर्वाळा कोणत्या खटल्यामध्ये दिला? PSI 2013 ला विचारला होता. कायद्याची प्रक्रिया योग्य असली पाहिजे म्हणजे ऑप्शन जर बघा, DK राणा, गडकरी विरुद्ध महाराष्ट्र राज्य, मनेका गांधी विरुद्ध भारत सरकार, सूरज विरुद्ध केरळ राज्य. करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक 3, मनेका गांधी विरुद्ध भारत सरकार. या खटल्यामध्ये म्हटलं की कायद्याची प्रक्रिया ही योग्य असली पाहिजे असं दिलेलं होतं. आता हा 1978चा खटला आहे. खटला कधीचा आहे? 1978चा. याच्यामध्ये काय म्हटलं होतं की जो भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याला मर्यादा नाहीत, नागरिक माहिती प्राप्त करण्यासाठी असा अधिकार कधीही कुठेही वापरू शकतो असं सांगितलं होतं. म्हणून कायद्याची प्रक्रिया योग्य असली पाहिजे. मनेका गांधी विरुद्ध भारत सरकार 1978च्या खटल्यामध्ये निर्वाळा देण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न आहे, माहिती अधिकार अधिनियम खाली अर्ज केलेल्या तारखेपासून मागील डॅश डॅश वर्षापूर्वीची माहिती मागता येते.
2011 2012ला विचारलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत तुम्ही किती वर्षापर्यंतची मागच्या माहिती मागू शकता, तर त्याचं लिमिट आहे 20 वर्ष. लक्षात ठेवा, किती वर्षापर्यंत मागू शकतो, तर 20 वर्ष. 20 वर्षापेक्षा अगोदरची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत तुम्हाला मागता येणार नाही, हे तुम्हाला इथं लक्षात येऊ द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारद्वारा स्थापित गुप्तवार्ता व सुरक्षा संघटनांना माहितीचा अधिकार अधिनियम लागू नाही. कुणाला लागू नाही? गुप्तवार्ता असणाऱ्या संघटना किंवा सुरक्षा संघटना यांना लागू नाही. परंतु मानवी हक्कांचं उल्लंघन करणाऱ्या अभिकथनाशी संबंधित असणारी माहिती किती दिवसाच्या आत द्यावी लागेल? 45, 30, 25 का 20? करेक्ट आन्सर लक्षात घ्या. याचं करेक्ट आन्सर येतं 45 दिवसाच्या आत द्यावी लागेल. म्हणजे आता पॉइंट असा आहे, केंद्र सरकारद्वारे स्थापित असणाऱ्या गुप्तवार्ता व सुरक्षा संघटनांना माहिती अधिकार लागू होत नाही. कोणत्या कलमामध्ये सांगितले? माहिती अधिकार कायद्याच्या कलम 24. कारण कलम 24 काय म्हटलंय? विवक्षित संघटनेंना हा अधिनियम लागू नसणे. विवक्षित संघटनेंना हा अधिनियम लागू नसणे असं 24 मध्ये सांगितले. म्हणजे हे 24 आर्टिकल येणार आहे. ठीक आहे, आणि मानवी हक्कांशी उल्लंघन करण्याच्या अभिकथनाशी संबंधित असणारी माहिती जर असेल तर त्यांना 45 दिवसाच्या आत द्यावी लागते. हे इथं तुम्हाला लक्षात घ्या. हे IMP आहे, विचारलं एकदा परीक्षेला. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय जनमाहिती अधिकारी अथवा राज्य जनमाहिती अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध किती दिवसात अपील करता येते? म्हणजे पहिली अपील किती दिवसामध्ये असणार आहे? 30 दिवसामध्ये. म्हणजे कलम 19 जे आहे माहिती अधिकार कायद्याचं ते अपिलाच्या संदर्भातलं आहे. माहिती अधिकार कायद्याशी संबंधित असणारं कलम 19 हे अपिलाच्या संदर्भात आहे. आणि दुसरं अपील किती दिवसाच्या आत करता येतं? 90 दिवसाच्या आत. कोणाकडे करता येतं? तर 90 दिवसाच्या आत केंद्रीय माहिती आयोग असू दे किंवा राज्य माहिती आयोगाकडे दाखल करता येतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तास निलंबित करण्याआधी राष्ट्रपतींना खालीलपैकी कोणाचा अभिप्राय घेऊन त्यानुसार कारवाई करता येईल? म्हणजे मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्ताला निलंबित करायचं आहे, राष्ट्रपती कोणाचा अभिप्राय घेतील? पंतप्रधानाचा, निवडणूक आयुक्ताचा, लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याचा का सर्वोच्च न्यायालयाचा? लॉजिकली बघा, सर्वोच्च न्यायालयाचा अभिप्राय घेतात राष्ट्रपती आणि त्यांना पदावरून दूर केला जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, माहितीचा अधिकार अधिनियम खाली माहिती मागण्याचा अधिकार कोणाला आहे? ASO मुख्य 2011ला विचारलंय बघा. माहितीचा अधिकार अधिनियम खाली माहिती मागण्याचा अधिकार कोणाला? विदेशी व्यक्तींना आहे का? सर्व भारतीय व्यक्तींना, नागरिक, इतर राष्ट्रांचे दूत का वरील सर्वांना? बरेच जण म्हणतील नाही वरील सर्वांना येईल, पण करेक्ट आन्सर लक्षात ठेवा, करेक्ट आहे सर्व भारतीय नागरिकांना. म्हणजे माहिती अधिकार अधिनियम खाली माहिती मागण्याचा अधिकार कोणाला आहे? सर्व भारतीय नागरिकांना. म्हणजे कलम 3 म्हणतो आपण, कलम 3 भारतीय राज्यघटनेतलं कलम 3 याच्यामध्ये माहितीचा अधिकारबाबत तरतुदी दिलेत. माहितीचा अधिकार म्हणजे या कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून सर्व नागरिकांना माहितीचा अधिकार असेल असं म्हटले, म्हणजे सर्व भारतीय नागरिकांना आहे. यामुळे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं या ठिकाणी काय असणार आहे? अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, माहितीचा अधिकार अधिनियम नुसार लोकसभेचे तत्संबंधित किंवा तद अनुषंगिक बाबी करता सक्षम अधिकारी कोण असतील? आता सक्षम अधिकारी म्हणजे कलम 2 आहे आर्टिकल. ओके, याच्यामध्ये व्याख्या दिली, त्या व्याख्यामधलं ई येतं 2E, याच्यामध्ये सक्षम अधिकारी याची व्याख्या दिलेली आहे. सक्षम अधिकारी म्हणजे कसं? लोकसभेच्या बाबतीमध्ये विचारले तुम्हाला. लोकसभेच्या बाबतीमध्ये असेल तर सक्षम अधिकारी तिथले अध्यक्ष असतात. जर तुम्हाला राज्यसभा दिलं असतं तरी सुद्धा तिथले सभापती किंवा अध्यक्ष राहिले असते. विधानसभा दिलं असतं तिथले सभापती राहिले असते. विधान परिषद दिलं असतं तिथले अध्यक्ष राहिले असते. सर्वोच्च न्यायालय दिलं असतं मुख्य न्यायाधीश राहिले असते. उच्च न्यायालय दिलं असतं उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती राहिले असतं. म्हणजे सक्षम अधिकारीची व्याख्या कोणत्या कलमामध्ये दिली? 2E नंबर E ABCD पैकी E, म्हणजे आर्टिकल 2E मध्ये सक्षम अधिकारीची व्याख्या दिली आहे. आणि लोकसभेसाठी सक्षम अधिकारी असतात लोकसभेचे अध्यक्ष. पुढचा प्रश्न आहे, राज्य मुख्य माहिती आयुक्त आपल्या पदाचा लेखी राजीनामा खालीलपैकी कोणाला उद्देशून देतात? आता राज्याचे मुख्य माहिती आयुक्त कोणाला राजीनामा देणार आहेत? राज्यपालाला देणार आहेत. लॉजिकल आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोगास कोणत्याही बाबींची चौकशी करताना डॅशचे अधिकार निश्चित करण्यात आले? 11-17 बऱ्याच वेळा रिपीट झालं. म्हणजे केंद्राचा माहिती आयोग असू द्या किंवा राज्याचा माहिती आयोग असू द्या, चौकशी करताना कोणते अधिकार आहेत? फौजदारी, चौकशी, दस्त का दिवाणी? तर लक्षात ठेवा त्यांना दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहे, दिवाणी न्यायालय. ओके, म्हणजे तुम्हाला असं विचारलं, माहिती आयोग जो आहे त्याचे अधिकार व कर्तव्य कलम 18 मध्ये सांगितले. म्हणजे माहिती अधिकार कायद्याचा
कलम 18 याच्यामध्ये काय सांगितले, अधिकार किंवा कर्तव्य याच्याबद्दल त्यांचं काम सांगितले, अधिकार किंवा कर्तव्य. ओके, कलम 18 हे लक्षात ठेवूया. कोणते अधिकार असणार आहेत, दिवाणी न्यायालयाचे. ठीक आहे. खालील विधानातून सत्य विधान ओळखा असं म्हटले. एएसओ मुख्य 2012 विचारलेला हा प्रश्न होता. पहिलं विधान बघा, जनमाहिती अधिकाऱ्याने मुद्दामून माहिती देणे नाकारले तर माहिती आयोग अशा अधिकाऱ्यांना माहिती देईपर्यंत 250 रुपये प्रति दिवशी परंतु 25,000 रुपयापेक्षा जास्त नाही असा दंड करू शकते. आपण आताच बघितलं, दंडाबरोबर शिस्तभंगाची कारवाई करू शकेल. दंडाबरोबर शिस्तभंगाची कारवाई करू शकेल. शिस्तभंगाची कारवाई केली तर दंड वसूल करता येत नाही असं काही नाहीये, हे चुकीचं आहे. जनमाहिती अधिकारी माहिती आयोगाच्या आदेशावर सुप्रीम कोर्टात नाही जाऊ शकत, त्यामुळं पर्याय 1 आणि 2 आहे. म्हणजे दंडाबरोबर शिस्तभंगाची कारवाई सुद्धा केली जाऊ शकेल, याचा अर्थ 1 आणि 2 ही विधानं तुमची बरोबर आहे. कलम दंड किंवा तरतूद हे कलम 20 मध्ये आपण ऑलरेडी बघितले. कलम 20 म्हणजे दंड किंवा तरतूद, त्याच्या संदर्भात ते तरतुदी पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील खालीलपैकी कोणते कलम अधिनियमित झाल्याच्या दिनांकापासून 120व्या दिवशी अंमलात आले. ओके, कोणते कलम असणार आहे, 6, 12, 13. तर इथं पहिलं येतं कलम 6, कारण कलम 6 मध्ये आपण काय म्हणतो, माहिती मिळवण्याकरता विनंती करणे. माहिती मिळवणे याच्यासाठी विनंती करणे हे 6 मध्ये सांगितलंय. आणि हे कधीपासून म्हटलंय, तर कलम 120 दिवस अंमलात आलं. म्हणजे माहिती अधिकार अधिनियम जेव्हा लागू झाला त्याच्यापासून, अधिनियमित झाल्याच्या दिनांकापासून. कलम 12 केंद्रीय माहिती आयोग स्थापन करणे, म्हणजे केंद्रीय माहिती आयोगाबद्दल कलम 12 आहे. कलम 15 राज्य माहिती आयोगाबाबत आहे. ओके, कलम 13 मध्ये या पदाच्या पदावधी आणि सेवेच्या शर्ती दिलेत, यामध्ये पदावधी नियमाबाबत. पण कलम 6 म्हणतो माहिती मिळवण्याकरता अर्ज करणे किंवा विनंती करणे, तर हे 120व्या दिवशी लागू झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, मुख्य माहितीच्या अधिकाऱ्याखाली माहितीची मागणी कशी असू शकते, संगणकीय, विद्युत का मौखिक, माहिती कशी मागितली जाऊ शकते. आता तुम्हाला कलम बघा, कलम 2 लक्षात घ्या. कलम 2 डेफिनेशन दिले, त्यात EF याचा अर्थ माहिती ही कोणत्या घटकाखाली असू शकेल असं सांगितलंय. आणि कलम 2I मध्ये अभिलेख बद्दल थोडंसं चर्चा केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये संगणकीय, विद्युत असेल, मौखिक असेल, दोन्ही बरोबर आहे. म्हणजे माहिती म्हणजे काय, ह्यात माहिती म्हणजे त्यामध्ये कोणती माहिती असेल, हे माहिती अधिकार कायदा 2 कलम 2 त्यातला सब ऑप्शन्स EF. ओके, इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधलं कलम 2E. कलम 2E म्हणजे काय, तर सक्षम अधिकारी, सक्षम प्राधिकारी याच्या व्याख्येमध्ये कोणाचा समावेश होत नाही. सक्षम प्राधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये कशाचा समावेश होतो, तर लोकसभा असणार आहे, सरन्यायाधीश असणार आहे, राष्ट्रपती असणार आहे, विधानसभा, विधान परिषद. यामध्ये मुख्यमंत्री, पंतप्रधान असणार आहेत का, नाही. म्हणून मुख्यमंत्री दिले, याचा अर्थ पर्याय क्रमांक 4. मुख्यमंत्री असू द्या किंवा प्राईम मिनिस्टर असू द्या, ते सुद्धा या सक्षम प्राधिकारीमध्ये येणार आहेत का, नाही. या ठिकाणी लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005 चा उद्देश डॅश डॅश आहे. माहितीचा अधिकार बहाल करणे, बरोबर आहे. सार्वजनिक प्राधिकरणाच्या अधिकारातील माहिती सुलभ मिळण्याची शाश्वती देणे, बरोबर आहे. सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामामध्ये पारदर्शकता व जबाबदारी वृद्धिंगित करणं, बरोबर आहे. याचा अर्थ वरीलपैकी सर्व हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 7 नुसार, आर्टिकल कोणतं म्हणतोय, 7 नुसार सर्वसाधारण परिस्थितीमध्ये, तुम्हाला घटक काय म्हटलंय, सर्वसाधारण परिस्थितीमध्ये माहिती मिळवण्याचा कालावधी किती दिवसाचा आहे. सर्वसाधारण म्हणजे जनरल इन्फॉर्मेशन, जनरल म्हटलं तर तो 30 दिवसाच्या आत. जर तुमच्या जीवित व्यक्तिगत संदर्भात जर मुद्दा आला तर 48 तासाच्या आत माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. पण सर्वसाधारण 30 दिवस. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005 मधलं कलम 17(3) नुसार राज्यपाल मुख्य माहिती आयुक्तास खालीलपैकी कोणत्या कारणावरनं पदावरनं बाहेर करू शकतो. न्यायालयानं नादार घोषित केलं. नादार म्हणजे दिवाळखोर आहे किंवा कंगाल झाला असं घोषित केलं. डेफिनेटली आहे. नैतिक अधिपतन अपराधाबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आलं, बरोबर आहे. त्याच्या कर्तव्य बाहेरील वेतन रोजगार करत असेल पदाच्या, तर ते सुद्धा बरोबर आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व येणार आहे. आता कलम 17 मध्ये काय म्हणतो की राज्य मुख्य माहिती आयुक्त असेल तर या राज्य मुख्य माहिती आयुक्ताला किंवा राज्य माहिती आयुक्ताला पदावरनं दूर करण्याच्या संदर्भातल्या तरतुदी दिल्या. मग तुम्हाला असं विचारलं, केंद्रीय माहिती आयोगाला, केंद्रीय माहिती आयुक्त जो असेल, केंद्राचा माहिती आयुक्त असेल किंवा केंद्राचा इतर माहिती आयुक्त असेल, यांना पदावरनं दूर करण्यासाठी कलम कोणतं आहे, कलम 14 लक्षात घ्या. आणि कलम 17 कोणासाठी आहे, हे राज्यांसाठी आहे, म्हणजे राज्य माहिती आयुक्तासाठी.
कलम 17 मध्ये काय सांगितलं, राज्य मुख्य माहिती आयुक्त किंवा इतर माहिती आयुक्तांना पदावरनं दूर करणं ह्या तरतुदी कलम 17 मध्ये सांगितल्या. कलम 14 मध्ये काय सांगितलं, केंद्रीय माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्तांना पदावरनं दूर करणं ह्या तरतुदी ह्या कलम 14 मध्ये सांगितल्या. म्हणजे प्रश्न कसा विचारला जातोय ना त्या पद्धतीनं थोडासा घटक इथं लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या हेतूनं करण्यात आला. कोणत्या हेतूनं? शासनाच्या कार्यात पारदर्शकता व जबाबदारी वाढावी म्हणून. येस, डेफिनेटली बरोबर आहे. भ्रष्टाचार रोखणं मेन कारण होतं. नोकरशाहीवर जनतेचा अंकुश निर्माण करणं. नोकरशाहीवर आणि लोकशाही खऱ्या अर्थानं जनतेसाठी काय करणं, कार्यान्वित करणं. आता तुम्ही थोडासा विचार करा, नोकरशाहीवर जनतेचा अंकुश निर्माण करणं येणार आहे का? नाही. लोकशाही खऱ्या अर्थानं जनतेसाठी कार्य करणं बरोबर आहे. याचा अर्थ 1, 2, 4 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. माहिती अधिकार अधिनियम 2005 ला राष्ट्रपतीकडून कोणत्या तारखेला अनुमती मिळाली? 2012 ला प्रश्न विचारला. राष्ट्रपतीकडून कधी? 15 जून 2005. 12 ऑक्टोबरला काय झालं, इम्प्लिमेंटेशन सुरू झालं भारतामध्ये. लक्षात ठेवा, ह्या दोन्ही तारखा महत्वाच्या. माहिती अधिकार अधिनियम 2005 मधल्या कोणत्या कलमामध्ये माहितीच्या हक्काची हमी प्रत्येक भारतीय नागरिकाला दिली? प्रत्येक भारतीय नागरिकाला माहितीच्या, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येते का माहितीचा अधिकार कशामध्ये सांगितलं? कलम 3 मध्ये. कारण कलम 1 मध्ये फक्त तुम्हाला त्याचं संक्षिप्त नाव सांगितलंय, विस्तार सांगितलं आणि प्रारंभ सांगितलंय. म्हणजे या अधिनियमाला माहिती अधिकार अधिनियम 2005 म्हणावं असं कलम 1 मध्ये सांगितलंय. हा कायदा जम्मू काश्मीर सोडून संपूर्ण भारतास लागू राहील असं म्हटलं होतं, पण जम्मू काश्मीरला आता सगळे कायदे इतर लागू होणार आहेत. ठीक आहे, हा पण पॉईंट इथं लक्षात घ्या. कलम 2 मध्ये व्याख्या सांगितले, व्याख्याच्या बाबतीमध्ये. आणि कलम 3 मध्ये म्हटले माहितीच्या हक्काची हमी प्रत्येक भारतीय नागरिकाला कलम 3 नुसार दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005 मधलं कलम 6 ऑप्शन 3I नुसार किती दिवसात जनमाहिती अधिकारी त्याच्याकडे केलेला अर्ज त्याच्या अधिकार क्षेत्रात आहे त्याच्याकडे पाठवून देईल? जनमाहिती अधिकारी किती दिवसात पाठवल? तर तिथं 5 दिवसाचं आहे. म्हणजे 2 कलम तुम्हाला इथे लक्षात घ्यायचे आहेत. कलम 5 मध्ये काय म्हणतो, जनमाहिती अधिकाऱ्यांना पद निर्देशित करणं. म्हणजे जेव्हा एखादं सार्वजनिक प्राधिकरण अधिनियम जेव्हा अधिनियमित होईल तेव्हापासून 100 दिवसाच्या आत आवश्यकतेप्रमाणे किंवा जास्तीत जास्त जे जनमाहिती अधिकारी आहेत ना त्यांना पद निर्देशित करेल. आणि जनमाहिती अधिकारी त्यांच्याकडे आलेला अर्ज त्यांच्या अधिकार क्षेत्रात नसेल, ज्यांच्याकडे अधिकार क्षेत्रामध्ये येणार आहे त्यांच्याकडे तो 5 दिवसाच्या आत पाठवून देईल. या ठिकाणी तुम्हाला हे लक्षात घ्यायचंय. पुढचा प्रश्न आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 19 व त्याचे उपकलम 1 मधील निर्णयाच्या विरुद्ध किती दिवसात दुसरं अपील करता येतं? दुसरा अपील 90 दिवसाच्या. लक्षात ठेवा, म्हणजे मगाशी मी म्हटलं कलम 19 अंतर्गत 2 अपीलाचा मुद्दा येतो. पहिलं अपील किती दिवसामध्ये विचारलं तर 30 दिवसामध्ये, आणि दुसरं अपील विचारलं तर ते 90 दिवसामध्ये. यातला फरक समजतोय? हे दोन्ही घटक आहेत ना, याच्याकडे थोडंसं फोकस करा. हा पॉईंट तेवढा महत्वाचा आहे. ओके, तुम्ही जर आणखी टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन व्हा. MPSC ट्रिक्स नावानं टेलिग्राम चॅनल आहे, आणि तुम्ही आणखी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि जास्तीत जास्त तुमच्या 4 विधानं दिलीत, कोणतं विधान सत्य आहे ते ओळखा म्हटले. ASO मुख्याला विचारलं होता 2012 ला. माहिती अधिकार कायदा 2005 हा शासकीय गुपिते कायदा 1923 ला अधिक्रमित करतो असं म्हटलंय. म्हणजे काय, तर हे पहिलं विधान बरोबर आहे का? ठीक आहे, पहिलं विधान बरोबर आहे. म्हणजे शासकीय गुपिते कायद्यामध्ये जरी काही तरतुदी असल्या आणि त्या तरतुदी माहिती अधिकार कायद्याच्या संदर्भामध्ये विसंगतपणा जर आला तर त्या ठिकाणी माहिती अधिकार कायद्यातल्या तरतुदी अंमलात राहतील असं म्हटलंय. कारण माहिती अधिकार कायदा 2005 चा जो कलम 22 आहे याच्यामध्ये हे सांगितलंय. कलम 22 मध्ये काय सांगितलंय की जो शासकीय गुपिते कायदा त्यावेळी अंमलात येणाऱ्या कोणत्याही माहिती अधिकार तरतुदीशी विसंगत काही असलं तरी माहिती अधिकार कायद्यातल्या तरतुदीच लागू राहतील. म्हणजे जे माहिती अधिकार कायद्यातलं कलम 22 मध्ये ही गोष्ट सांगितली. भारताची सुरक्षा दोन्ही कायद्यामध्ये एक उद्देश आहे. डेफिनेटली बरोबर आहे. माहिती अधिकार 2005 या कायद्यामध्ये तुरुंगवासाची शिक्षा आहे का? नाही. दंडाची आहे का? आहे. कारण 250 आणि 25,000 मॅक्झिमम ही दंडाची तरतूद आहे. म्हणजे या ठिकाणी बरोबर आहे. याचा अर्थ वरीलपैकी सर्व विधानं काय असणार आहे तुमची? बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे माहिती अधिकाराच्या अनुषंगाने जोड्या लावा. युनायटेड किंगडम, अमेरिकेचे संयुक्त राज्य, ऑस्ट्रेलिया, भारत. हे तुम्हाला राज्यसेवा मुख्य 2018 ला दिले. भारत म्हणजे डोळे झाकून 4, डी ला 4 कुठा येत आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये 3 दिले म्हणजे हे चुकीचं आहे. आता राहिला मुद्दा युनायटेड किंगडम. युनायटेड किंगडम 1985 सरळ जोडे. ऑस्ट्रेलिया 1982. ठीक आहे, तुम्हाला मग जोड्या लगेच जुळतात. अमेरिका 1946. म्हणजे 1, 2, 3, 4 हे करेक्ट आन्सर तुमचं इथं असणार आहे.
1990 मध्ये माहिती अधिकार चळवळ सुरू झाली तेव्हा डॅश डॅश या संघटनेनं राजस्थानमधील दुष्काळ निवारणाच्या कामासंबंधी नोंदी आणि कामगारांची लेखे याची मागणी केली होती. राज्यसेवा मुख्य 2014 विचारलेला प्रश्न आहे. कोणती संघटना? ऑप्शन बघा, मजदूर किसान संघर्ष, मजदूर कामगार शक्ती, मजदूर किसान श्रमिक आणि मजदूर किसान शक्ती. किती जवळचे ऑप्शन वाटत आहेत? करेक्ट आन्सर येतं मजदूर किसान शक्ती संघटना. लक्षात ठेवा, या संघटनेनं राजस्थानमधल्या दुष्काळ निवारणाच्या कामासंबंधी नोंदी आणि कामगारांचे लेख याची मागणी केलेली होती. याच्यामध्ये कोणी नेतृत्व होतं? श्रीमती अरुणा रॉय. हे नाव लक्षात घ्यायचं. श्रीमती अरुणा रॉय यांच्या नेतृत्वाखाली, अरुणा रॉय यांच्या नेतृत्वाखाली. ठीक आहे, हे पहिला पॉईंट महत्वाचा. पुढचा प्रश्न आहे, माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत 2005 अर्जदारास असलेल्या अधिकारांविषयी खाली काही विधानं दिलीत, कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा असं म्हटले. 2016 विचारलेला प्रश्न आहे. पहिलं विधान बघा, अर्जदाराला विचारलेली कोणतीही आणि सर्व प्रकारची माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. सर्व प्रकारची आणि कोणती माहिती मिळवण्याचा अधिकार आहे का? की काही बाबतीमध्ये त्यांना मागता येत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा एखादी संरक्षणाच्या बाबतीमधली माहिती असेल, डिफेन्स सेक्टरच्या संरक्षण विषयक माहिती, ती तुम्हाला देता येत नाही ना. त्यामुळे ही सर्व प्रकारची माहिती मागू शकणार आहे का? नाही. किंवा न्यायालयानं प्रकाशित करण्यास मनाई केलेली एखादी बाब असेल, ती सुद्धा देता येणार नाही. किंवा संसद किंवा राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिकाराचा भंग होईल, अशा गोष्टी सुद्धा त्यांना मागता येत नाहीत. म्हणजे सर्व बाबी येणार आहेत का? नाही. हे काय असणार आहेत? अपवाद असणार आहेत. समजा एखादे विदेशी शासन आहे आणि ते विदेशी शासनाकडं एखादी विश्वासपूर्वक मिळालेली माहिती असेल, ती सुद्धा तुम्हाला माहिती अधिकार ह्याच्या अंडरखाली देता येणार नाही. याचा अर्थ सर्व प्रकारची माहिती मिळवण्याचा अधिकार कोणतीही, असं 2 शब्द वापरलेत. पहिलं विधान चुकीचं आहे. लक्षात येतंय का? कारण त्याला काही अपवाद आहेत ना, म्हणून चुकीचं आहे. जेव्हा अशी माहिती एखाद्याच्या जीविताशी आणि स्वातंत्र्याशी संबंधित असेल, जीविताशी आणि स्वातंत्र्याशी, तेव्हा जन अधिकाऱ्याला अर्ज मिळाल्यापासून 24 तासात माहिती. बरोबर का? नाही. जर जीविताशी किंवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर 48 तास पाहिजे. 24 तास आहे का? नाही. याचा अर्थ दुसरं विधान सुद्धा चुकीचं आहे. जर योग्य वेळेत माहिती मिळाली नाही तर अर्जदार कोर्टात दावा लावून नुकसान भरपाई मिळवू शकतो. असं काही करू शकत नाही. याचा अर्थ वरीलपैकी सर्व विधानं चूक आहेत. वरीलपैकी सर्व विधानं चूक आहेत. पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारनं माहिती अधिकार कायदा 2005 मध्ये संमत केला. त्या अगोदर पुढीलपैकी कोणत्या राज्यांनी हा कायदा संमत केला होता? त्याचा योग्य गट ओळखा. म्हणजे क्रमानं गट ओळखा. तमिळनाडू, गोवा, राजस्थान, कर्नाटक वगैरे असा गट दिलाय. तुम्हाला माहिती आहे ना, तमिळनाडूनं कधी केलं होतं? 1997, म्हणजे ते 1 नंबरला असणार आहे. गोव्यानं सुद्धा 1997च्या पिरियडमध्ये आहे. राजस्थान 2000च्या पिरियडमध्ये, कर्नाटक 2000च्या पिरियडमध्ये. म्हणजे हा पहिलाच गट बरोबर आहे ना. या ठिकाणी तुम्हाला बघा, तमिळनाडू, गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र. तमिळनाडू, गुजरात येतो का? नाही येत यामध्ये कायदा केल्यापैकी. अगोदर ना, माहिती केंद्र सरकारच्या अगोदर, डेफिनेटली नाही. या ठिकाणी हरियाणा दिले. हरियाणा येतं का? हरियाणा पण येत नाही. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट आहे. तमिळनाडू, गोवा, राजस्थान, कर्नाटक हा क्रम येतो. मग दिल्लीनं 2001ला आहे. लक्षात घ्या, दिल्लीनं 2001ला कायदा केलेला होता. महाराष्ट्राचा जर विचार केला तर ते महाराष्ट्रानं 2002ला केला होता. महाराष्ट्रानंतर आसाम पण होता, त्यांनी सुद्धा 2002ला माहिती अधिकार कायदा ऑलरेडी केलेला होता. MP केला होता 2003ला, म्हणजे मध्य प्रदेश. जम्मू काश्मीरनं केला होता 2004ला. म्हणजे असा एक क्रम तुम्ही बघू शकता. पण तमिळनाडू, गोवा, राजस्थान, कर्नाटक दिलेल्या पर्यायातून करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम डॅश डॅश नुसार मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त याची सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी अहवालातील कारणामुळे राज्यपाल हकालपट्टी करतात. तर मुख्य माहिती अधिकाऱ्यांना पदावरनं दूर करणं. बेसिक आर्टिकल आहेत ना. आपण काय बघितलं? कलम 14 माहिती अधिकार कायद्यातलं कलम 14 आणि माहिती अधिकार कायद्यातलं कलम 17. कलम 14 मध्ये काय सांगितलंय? की जो केंद्राचा मुख्य माहिती आयुक्त असतो, केंद्राचा मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त जे असतात यांना पदावरनं दूर करण्याचा अधिकार प्रेसिडेंटला असतो, प्रेसिडेंटला. आणि कलम 17 मध्ये काय सांगितलं? राज्याचा मुख्य माहिती आयुक्त, राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि इतर आयुक्त यांना पदावरनं दूर करण्याचा अधिकार. इथं राज्यपालचा रोल महत्वाचा आहे. म्हणजे कलम 14 आणि कलम 17 तुम्हाला काय विचारलंय? राज्याचा विचारलाय, राज्य माहिती आयुक्त. राज्याचं म्हटलं की कलम 17. कलम 17 मधले कोणता आर्टिकल आहे? एकच आहे, 17(1). म्हणजे हे उत्तर असणार. जर तुम्हाला केंद्राचं विचारलं असतं तर 14 आर्टिकल 14(1) आलं असतं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला प्रश्न समजतोय का? पॉईंट लक्षात घ्या. आर्टिकलचा डिफरन्स, 14चं केंद्रासाठी, 17चं राज्यासाठी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा, माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 2 खंड डॅश डॅश अन्वये
त्रयस्थ पक्ष याचा अर्थ माहिती मिळवण्याची विनंती करणाऱ्या नागरिकाव्यतिरिक्त अन्य एखादी व्यक्ती असा आहे आणि यामध्ये सार्वजनिक प्राधिकरण याचा समावेश होतो. त्रयस्थ पक्ष म्हणजे कोणता खंड येतो, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे खंड यन येतो. खंड कोणता येतो? यन येतो. कारण खंड के जर बघितला तर खंड के मध्ये सांगितले राज्य माहिती आयोग. खंड खे मध्ये काय सांगितलंय? राज्य माहिती आयोग. म्हणजे राज्य माहिती आयोग म्हणजे कलम 15A(1) नुसार गठीत केलेला राज्य माहिती आयोग असा त्याचा अर्थ होतो. खंड यल म्हणजे काय? राज्य माहिती आयुक्त व राज्य इतर माहिती आयुक्त यांचा अर्थ दिलेला आहे. यम मध्ये काय सांगितले? राज्य जनमाहिती अधिकारी. राज्य जनमाहिती अधिकारी याच्या संदर्भात सांगले. म्हणजे राज्य जनमाहिती अधिकारी म्हटलं यम आणि यल म्हटलं तर तुमचा राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती या पद्धतीनं. म्हणजे खंड यन हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 2E नुसार सक्षम अधिकारी याचा अर्थ संविधानाच्या अनुच्छेद मध्ये डॅश डॅश अन्वये नियुक्त केलेला प्रशासक. तर तिथं 239 आहे. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. आर्टिकल 2 माहिती अधिकार कायद्यातलं शेवटची ओळ आहे अशी आयोगाने विचारले. कलम 239 नुसार नियुक्त करण्यात आलेला प्रशासक हे सरळ सरळ दिलेलं आहे. म्हणजे 239 मध्ये काय म्हणतो आपल्या घटनेमध्ये की एखादं युनियन टेरिटरी असेल आणि त्याच्यामध्ये राष्ट्रपतीला प्रशासक नेमायचा अधिकार असतो. राष्ट्रपती जे असतात ना त्यांना प्रशासक नेमण्याचा अधिकार बहाल करण्यात आलाय. ते 239. खालीलपैकी कोणत्या अपिलामध्ये केंद्रीय माहिती आयोगाकडं राजकीय पक्ष माहितीचा अधिकार कायद्याच्या कलम 2H अंतर्गत सार्वजनिक प्राधिकरणे आहेत असा निर्णय दिला. म्हणजे राजकीय पक्ष काय आहेत? कलम 2H अंतर्गत सार्वजनिक प्राधिकरण आहेत असं कोणत्या ह्याच्यामध्ये खटल्यामध्ये म्हणण्यात आले किंवा अपिलामध्ये? करेक्ट आन्सर आहे अगरवाल. म्हणजे AC अगरवाल आणि अनिल बैरवाल विरुद्ध LIC किंवा AICC म्हणजे ऑल इंडिया काँग्रेस कमिटी, BJP, CPM, CPI, NCP, BCP. लक्षात काय ठेवायचंय? सैनी नाहीये किंवा अरुण शशी गांधी नाहीये किंवा शैलेश गांधी नाहीये. इथं AC अगरवाल आणि अनिल बैरवाल यांच्या म्हणजे राजकीय पक्ष म्हटलं की ही दोन नावं इथं लक्षात घ्या. खालीलपैकी माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमानुसार जी न्यायालयानं न्यायाधिकरणानं प्रकाशित करण्यापासून रोखली आहेत किंवा जी माहिती उघड केल्याने न्यायालयाचा अवमान होईल अशी माहिती उघड करण्यापासून सूट देण्यात आले हे कोणत्या कलमामध्ये सांगितले असं म्हटले? आता डेफिनेटली 8 मध्ये, पण 8 मध्ये कुठं येतो? कारण कलम 8 म्हणजे काय सांगतं माहिती अधिकार कायद्यातलं की काही माहिती प्रकट करण्याबाबत अपवाद. म्हणजे माहिती प्रकट करण्याबाबत अपवाद हे तुम्हाला 8 मध्ये सांगितले आणि ह्याच्यामध्ये तुमचं करेक्ट आन्सर येतं 8(1)(b) ह्याच्यामध्ये ही सांगितलेलं आहे. आता 8(1)(b) हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे पुढील विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा असं म्हटले. पहिलं विधान आहे मागण्यात येत असलेली माहिती दुसऱ्या प्राधिकाराकडे असल्यास अर्ज 7 दिवसाच्या आत हस्तांतरित करावा. 7 दिवस आहे का? तर एका ठिकाणाहून पाठवायचं असेल तुम्हाला तर ती किती की मागणे दुसऱ्या प्राधिकरणाकडे 5 दिवस आहे. 7 आहे का? नाही, 5 दिवस आहे. याचा अर्थ हे चुकीचं आहे. जी माहिती मागितली आहे तिचा उल्लेख सोडून निव्वळ संपर्क तपशील देणे अर्जदाराला आवश्यक. म्हणजे दुसरं बरोबर आहे, पहिलं चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. केंद्रीय माहिती आयोग पुढील व्यक्तींचा मिळून बनलेला आहे. केंद्रीय माहिती आयोगामध्ये कोण असतो? केंद्रीय माहिती आयोगामध्ये मुख्य माहिती आयुक्त असतो आणि आवश्यक वाटतील त्याप्रमाणे 10 पेक्षा अधिक नसतील. 10 पेक्षा 5 पेक्षा म्हणजे हे चुकीचं आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चुकीचं आहे. म्हणजे A आणि C हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. कोणतं विधान बरोबर आहे ते? म्हणजे केंद्रीय माहिती आयोगामध्ये मुख्य माहिती आयुक्त आणि आवश्यक वाटतील त्याप्रमाणे 10 पेक्षा अधिक नसतील इतके केंद्रीय माहिती आयोग तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतील. चौकशी करताना राज्य माहिती आयोगास खालील बाबीसंबंधी दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. त्यामध्ये कोणतं विधान बरोबर आहे ना ते तुम्हाला ओळखायला सांगितलेलं आहे. थोडासा अवघड प्रश्न वाटेल तुम्हाला पण सिंपल आहे. थोडंसं लक्ष द्या, उत्तर तुम्हाला लगेच देता येईल. आता याच्यामध्ये बघा बोलावणे समक्ष हजर राहण्यास भाग पडणे म्हणजे एखादा दिवाणी अधिकार जे म्हणतात माहिती आयोगाला तर बोलवू शकतात, एखाद्या घटकाला हजर राहण्यास भाग पडू शकतात किंवा प्रतिज्ञापत्रावर पुरावे स्वीकारणं बरोबर आहे. कोणत्याही न्यायालयाकडं अथवा कार्यालयाकडं कोणतेही सार्वजनिक कागदपत्र मागवू शकतात. साक्षीदारांची तपासणी करण्यासाठी समन्स पण बजावू शकतात. याचा अर्थ वरीलपैकी सर्व हे तुमचे या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे की माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमानुसार राज्य माहिती आयोग गठीत करण्यात आलेला आहे. तर त्यातलं कलम 18 नुसार जो दिवाणी न्यायालयाचा अधिकार म्हणजे कलम कोणतं? कलम 18 मध्ये येते. कलम 18 नुसार इथं तुम्हाला घटक लक्षात ठेवायचा आहे.
18 मध्ये अधिकार आणि कार्य दिलेत ना त्याच्यामध्ये. माहिती अधिकाराच्या कायद्यानुसार काही माहिती प्रकट करता येत नाही, हे अपवाद कोणत्या कलमांतर्गत दिले? माहिती प्रकट करण्याबाबत अपवाद कलम 8. माहिती प्रकट करण्याबाबत अपवाद कलम 8. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन केव्हा साजरा होतो? आंतरराष्ट्रीय 28 डिसेंबर. करेक्ट आन्सर येतं 28 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा केला जातो. माहिती अधिकार तयार करण्यात महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक होता? महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक होता? 5वा क्रमांक होता. 5वा. कारण तमिळनाडू पहिला होतं, त्यानंतर गोवा होतं 2 नंबरला, राजस्थान, कर्नाटक, ओके, याच्यामध्ये 5वा नाही 6वा येतोय. कारण तमिळनाडू, गोवा, राजस्थान, कर्नाटक, दिल्ली, आता आपण हे बघितलं होतं, इथं महाराष्ट्र आहे. कारण हे दोन्ही 1999चे. राजस्थान, कर्नाटक 2000चं आहे, दिल्ली 2001चं आहे आणि महाराष्ट्र 2002चं आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 म्हणजे महाराष्ट्र येतो 6वा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमानुसार न्यायालयाच्या अधिकारतेस आडकाठी करण्यात आली? म्हणजे न्यायालयाच्या अधिकारतेस आडकाठी म्हणजे काय? न्यायालयीन हस्तक्षेप मनाई असं म्हटले. न्यायालयीन हस्तक्षेपास मनाई करण्यात आले. हस्तक्षेपास मनाई. तर हे सांगितले कलम 23 मध्ये. कलम 23 ऑप्शन मध्ये आहे का? नाही. पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी कोणतंही नाही. 18 मध्ये माहिती आयोगाचं अधिकारण कार्य सांगितले. 19 मध्ये अपिलाबाबत तरतुदी सांगितले. 20 मध्ये शिक्षेची तरतूद आहे, दंड शिक्षा, आणि 23 मध्ये सांगितले न्यायालयीन हस्तक्षेपच मनाई. म्हणून पर्याय क्रमांक 4 करेक्ट आन्सर असणार आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, माहिती अधिकार अधिनियमाने पुढील कायद्याचे निरसन केले आहे. कोणत्या कायद्याचं निरसन केलंय? त्याचं करेक्ट आन्सर येतं निरसन म्हणजे कलम 31 मध्ये. माहिती अधिकार कायद्यातलं शेवटचं कलम 31 कलम, त्यानं माहितीचं स्वतंत्र म्हणजे माहिती मिळवण्याचा स्वतंत्र अधिनियम जो 2002चा आहे याचं निरसन करण्यात आले. निरसन म्हणजे रद्द करण्यात आले. निरसन म्हणजे रद्द. लक्षात ठेवा, माहिती मिळवण्याचे स्वातंत्र्य अधिनियम. इथं जनमाहिती अधिनियम, माहिती अधिनियम, गुपित अधिनियम असं जवळचे ऑप्शन दिलेत आणि आपल्याला वाटतं करेक्ट आहे, पण ते तसं नसतं. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश कडून माहिती मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाऊ शकत नाही. कोणतेही शुल्क म्हणजे कुणाकडून आकारलं जाऊ शकत नाही? जी दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती असते, दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना कन्सेशन असतं. हा महत्वाचा घटक. माहिती अधिकाराचा कायदा 2005च्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी नियम करण्याचे अधिकार कोणाला दिले? नियम कोण करू शकतं? नियम केंद्र सरकार करू शकतं, राज्य सरकार करू शकतं, सक्षम प्राधिकारी करू शकतं, वरीलपैकी सर्व. ओके. कलम 27 मध्ये सांगितले ना नियम तयार करण्याचा अधिकार. माहिती अधिकार कायद्यातलं कलम 27 नियम तयार करण्याचा अधिकार. माहिती अधिकार हा डॅश डॅश आहे. माहिती अधिकार कसा आहे? संविधानात्मक आहे का नाही? नंतर तयार करण्यात आलाय. संसदेनं कायदा करून केलाय याचा अर्थ तो स्टॅच्युटरी अधिकार आहे, वैधानिक अधिकार आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो, कारण तो संसदेनं कायदा करून केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005च्या तरतुदीप्रमाणे प्रत्येक विभागात नेमलेल्या जनमाहिती अधिकाऱ्याकडे माहिती मागण्याकरता कोण अर्ज करू शकतो? जनमाहिती अधिकाऱ्याकडे कोण करू शकतो? प्रत्येक भारतीय नागरिक, परदेशी नाही, मंडळ नाही. तर लक्षात ठेवा, प्रत्येक नागरिक त्याच्याकडे अर्ज करू शकतो. म्हणजे काही प्रश्न असे आहेत ना, तुम्ही तिथं कन्फ्यूज व्हाल, वाटेल अरे तुमचं बरोबर आहे, पण तिथं ते थोडासा घटक लक्षात घ्या. तर या पद्धतीनं माहिती अधिकार कायद्याचे बरेचसे महत्त्वाचे प्रश्न आयोगाचे सर्व या ठिकाणी आपण कव्हर केलेत. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन आहे. MPSC ट्रिक्स या नावानं टेलिग्राम चॅनल आहे. आणखी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. ओके, थँक्यू.